सूर्यपुरी शहरात सूर्यदेव सूर्याचा शक्तिशाली राक्षस पुत्र कर्णाने आपल्या पित्याच्या गौरवाचा विसर पडलेल्या नश्वरांचा बदला घेण्यासाठी आपला क्रोध सोडला. आपल्या अजिंक्य चिलखत आणि प्राणघातक शस्त्राने कर्णाने शहर उद्ध्वस्त केले आणि त्याच्या जागी विनाश आणि दहशत निर्माण केली. लोकांनी तारणासाठी प्रार्थना केली. कर्णाच्या नाशाने सूर्यपुरीला उद्ध्वस्त केल्यामुळे देवांनी निवडलेल्या शूरपुरुष आणि स्त्रियांच्या गटाला राक्षसाच्या हल्ल्याचा सामना करण्यासाठी दैवी शक्ती प्राप्त झाल्या. भगवान कृष्णाच्या मार्गदर्शनाने कुशल योद्धा अर्जुनच्या नेतृत्वाखाली संघात भीम, हनुमानाच्या सामर्थ्याने होते, अर्चना, देवी लक्ष्मीच्या समृद्धीसह आणि राजू, भगवान विष्णूच्या बुद्धीने. एकत्रितपणे त्यांनी कर्णाचा सामना केला. त्यांच्या एकत्रित शक्ती सूर्यापेक्षा तेजस्वी आहेत. भीमाच्या पराक्रमी गर्जनेने जमीन हादरली. लढाई सुरू असताना कर्णाच्या अजिंक्य आरमाराला संघाच्या अथक हल्ल्यात तडा जाऊ लागला. त्याची शस्त्रास्त्रे, एकेकाळी प्राणघातक, आता वीरांच्या दैवी शक्तींविरुद्ध क्षीण झाली. आपल्या पराभवाची जाणीव होताच राक्षसाचा राग निराशेत बदलला. अंतिम जबरदस्त धक्का देऊन संघाने कर्णाचा पाडाव केला. त्याला शहरातून हद्दपार केले. सूर्यपुरीचे तारण झाले. तेथील लोक त्यांच्या सुटकेवर आनंदित झाले. आता नायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या संघाने शहराला विनाशापासून वाचवले होते.